सर्वांना नमस्कार. वेलकम टू द शेअरिंग स्टोरीज पॉडकास्ट. या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे कुमार किंशुक यांचं टू इंडियन गर्ल्स हे पुस्तक आहे. हे एक नॅशनल बेस्टसेलर आहे आणि याबद्दल बरीच चर्चाही सुरू आहे. वरवर पाहता हे पुस्तक मैत्री, प्रेम आणि आजच्या भारतात स्वतःची ओळख शोधणाऱ्या दोन मुलींची म्हणजे अमृता आणि खुशबूची एक कमिंग ऑफ एज कथा वाटते. करिअर, नाती आणि त्यांची जी बदलणारी स्वप्न आहेत त्यामध्ये त्यांची मैत्री कशी ताणली जाते हा कथेचा गाभा आहे असं वाटतं. पण आज आपण जरा याच्या खोलात शिरणार आहोत, कारण या साध्या दिसणाऱ्या कथेमागे बरंच काही दडलेलं आहे. अगदी बरोबर. कारण ही फक्त मैत्रीची गोड गोष्ट नाहीये. आपल्याकडे असलेल्या समीक्षणांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या कथेला एक अतिशय गडद, रहस्यमय आणि थ्रिलरची किनार आहे. आणि मला वाटतं हीच गोष्ट या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. कथेला एक अनपेक्षित वळण तेव्हा मिळतं जेव्हा या दोन मैत्रिणींपैकी एकीचा मृत्यू होतो, जो वरवर पाहता आत्महत्या वाटते. पण ती खरंच आत्महत्या आहे की हत्या, हा प्रश्न कथेचा केंद्रबिंदू बनतो आणि इथूनच खरा खेळ सुरू होतो. इथेच मला एक प्रश्न पडतो. मैत्री आणि थ्रिलर ही दोन पूर्णपणे वेगळी टोकं आहेत की नाही? म्हणजे एका बाजूला नात्यांमधली भावनिक गुंतागुंत आणि दुसऱ्या बाजूला गुन्ह्याचा थंड तपास. हे मिश्रण काही वेळा वाचकाला विचित्र वाटू शकतं का? म्हणजे एका क्षणी तुम्ही पात्रांच्या भावनांमध्ये गुंतलेले असता आणि दुसऱ्या क्षणी फोरेन्सिक पुराव्यांबद्दल वाचता. यामुळे वाचकाचा अनुभव खंडित होत नाही का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात लेखकाचं खरं कौशल्य दडलेलं आहे असं मला वाटतं. समीक्षकांच्या मते किंशुक यांनी या दोन शैलींना फक्त एकत्र जोडले नाहीये, तर त्यांनी एकमेकांना पूरक बनवलं आहे. हे पुस्तक एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. याचा अर्थ गुन्हा हा कथेचा शेवट नाहीये, तर तो एक साधन आहे. त्या गुन्ह्याच्या तपासातूनच अमृता आणि खुशबू यांच्या नात्यातील खरे पदर उलगडायला लागतात. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity. Make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. त्यांचे एकमेकांवरचे अवलंबित्व, त्यांच्यातील स्पर्धा, त्यांनी एकमेकांपासून लपवलेली सत्य, हे सगळं त्या तपासाच्या निमित्ताने बाहेर येतं. अच्छा. त्यामुळे गुन्हा आणि मैत्री या दोन वेगवेगळ्या गोष्टी न राहता एकाच नाण्याच्या दोन बाजू बनतात. वाव. म्हणजे मर्डर मिस्ट्री ही केवळ एक फ्रेम आहे, एक चौकट, ज्याच्या आत मैत्रीचं खरं चित्र रंगवलं आहे. आणि ही चौकट त्या चित्राला अधिक बडद आणि अर्थपूर्ण बनवते. तंतोतंत. म्हणूनच इन्स्पेक्टर राजीवचं पात्र इथे महत्वाचं ठरतं. तो फक्त खुनाचा तपास करत नाहीये, तर तो त्या दोन मुलींच्या मानसिक जगात डोकावतोय. तो त्यांच्या नात्याचं पोस्टमॉर्टम करतोय असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे वाचक केवळ खुनी कोण या प्रश्नात अडकत नाही, तर त्यांच्या मैत्रीचं असं का झालं या प्रश्नात जास्त गुंतो. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत अमृता आणि खुशबू. या दोन पात्रांशिवाय ही कथा काहीच नाही. मला पुस्तकाचं मुखपृष्ठ खूपच प्रभावी वाटलं. त्यावर एक मुलगी दुसऱ्या मुलीला सोडून जाताना दिसते. हे केवळ एक चित्र नाहीये, तर त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणि भविष्यात येणाऱ्या वादळांची ती एक प्रकारे भविष्यवाणीच आहे असं वाटतं. हो. आणि हे पात्र आजच्या भारतीय तरुणींचं प्रतिनिधित्व करतायत असं अनेक समीक्षणांमध्ये म्हटलं आहे. त्या महत्वाकांक्षी आहेत, त्यांना करिअर करायचं आहे, पण त्याच वेळी सामाजिक आणि कौटुंबिक अपेक्षांचं ओझंही त्यांच्यावर आहे. त्यांना प्रेम हवं आहे, पण त्यातही एक असुरक्षितता आहे. लेखकाने त्यांच्यातला हा संघर्ष खूप प्रभावीपणे मांडला आहे. त्यामुळे वाचक, विशेषतः तरुण वाचक, या पात्रांशी लगेच जोडले जातात. त्यांची मैत्री ही केवळ भावनिक नाही, तर ती गरजेतून आणि एकाकीपणातूनही तयार झालेली आहे. आणि म्हणूनच ती इतकी गुंतागुंतीची आणि स्फोटक बनते. एकाच वेळी मैत्री आणि गुन्हेगारी या दोन भिन्न शैलींना इतक्या सहजपणे एकत्र गुंफण्याचं लेखकाचं कौशल्य खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि हे कौशल्य कुठून आलं हे समजून घेण्यासाठी मला वाटतं कुमार किंशुक यांच्या पार्श्वभूमीकडे पाहणं खूप रंजक ठरेल. ते केवळ एक लेखक नाहीत,
नक्कीच. त्यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. ते TAPI मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणजे टॅक्मीसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिकले आहेत आणि त्यांनी 2 दशकांहून अधिक काळ मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम केलं आहे. आता याचा त्यांच्या लेखनाशी काय संबंध असा प्रश्न पडू शकतो, पण संबंध आहे आणि तो खूप खोल आहे. हो, हेच मला जाणून घ्यायचंय. एक मार्केटर लेखक कसा बनतो आणि त्याचा काय फायदा होतो लेखनाला? एक कुशल मार्केटर म्हणून त्यांना प्रेक्षकांना किंवा ग्राहकांना कसं गुंतवून ठेवायचं हे अगदी पक्क माहीत असतं. उत्पादनाची ओळख कशी करून द्यायची, उत्सुकता कशी वाढवायची आणि शेवटपर्यंत ती कशी टिकवून ठेवायची हे त्यांच्या कामाचाच एक भाग आहे. हीच गोष्ट त्यांच्या कथानकाच्या मांडणीत अगदी स्पष्ट दिसते. कथेचा वेगवानपणा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी सोडलेला एक प्रश्नचिन्ह ज्यामुळे तुम्हाला पुढचं पान उलटण्याची इच्छा होते, हे सगळं एका चांगल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीसारखं आहे. ते कथेला एका उत्पादनाप्रमाणे पॅकेज करतात, जे वाचकाला आकर्षित करतं. म्हणजे कथेतील हुक पॉइंट्स हे त्यांच्या मार्केटिंगच्या अनुभवातून आले आहेत. वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि हे पुस्तक त्यांच्या एका मालिकेचा भाग आहे, बरोबर? पोलीस प्रोसिजरल्स असं काहीतरी मी वाचलं होतं. हा नक्की काय प्रकार आहे? हो, 2 इंडियन गर्ल्स ही त्यांच्या 4 पुस्तकांच्या क्राईम फिक्शन मालिकेतील पहिली कादंबरी आहे. आणि पोलीस प्रोसिजरल म्हणजे काय? तर यात केवळ गुन्हेगाराला पकडण्यावर भर नसतो. त्याऐवजी पोलीस तपास कसा करतात, म्हणजे पुरावे गोळा करण्याची पद्धत, साक्षीदारांची उलट तपासणी, फॉरेन्सिक टीमचं काम, पोलिसांमधील अंतर्गत राजकारण, या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं जातं. यामुळे कथेला एक प्रकारचा वास्तवाचा स्पर्श मिळतो. अच्छा. वाचकाला असं वाटतं की तो खरंच इन्स्पेक्टर राजीवसोबत हा तपास करत आहे. यामुळे कथा अधिक विश्वासार्ह वाटते. इथेच तर खरी गंमत आहे. एका बाजूला मार्केटिंगचा अनुभव, ज्यामुळे कथा वेगवान आणि आकर्षक बनते. दुसऱ्या बाजूला पोलीस तपासाचे बारकावे, ज्यामुळे कथेला एक वास्तवाचा आधार मिळतो. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अजून एक पैलू आहे, जो या सगळ्यापेक्षा खूप वेगळा आहे. तो म्हणजे शायरी आणि फोटोग्राफीची आवड. आणि हाच तो दुवा आहे, जो त्यांच्या लेखनातील कठोरता आणि हळूवारपणा यांना जोडतो. एकीकडे क्राईम फिक्शनसारखा गंभीर आणि तार्किक प्रकार, आणि दुसरीकडे शायरीसारखा अत्यंत हळूवार आणि भावनिक कलाप्रकार. हाच दुहेरी दृष्टिकोन आपल्याला अमृता आणि खुशबूच्या मैत्रीच्या नात्यातही दिसतो. वरून दिसायला साधं, पण आतून तेवढंच गुंतागुंतीचं आणि भावनांनी भरलेलं. मला वाटतं शायरीमुळे त्यांना मानवी भावनांच्या सूक्ष्म छटा शब्दांत पकडण्याची कला अवगत झाली असावी, आणि त्याचाच वापर ते आपल्या पात्रांच्या मनोविश्लेषणासाठी करतात. खरंच, किती वेगवेगळे पैलू आहेत. ते त्यांच्या किचन गार्डनमध्ये सॅलडसाठी भाज्या उगवतात, हे वाचून तर मला खूपच आश्चर्य वाटलं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून एक गोष्ट लक्षात येते की ते जीवनातील बारकाव्यांना खूप महत्त्व देतात, आणि हेच त्यांच्या लेखनातही उतरतं. बरोबर. आणि या मालिकेतील ही पहिली कादंबरी असल्यामुळे यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वर्ल्ड बिल्डिंग. हा शब्द आपण अनेकदा फॅन्टसी किंवा सायफाय कथांच्या बाबतीत ऐकतो, पण तो क्राईम फिक्शनसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. वर्ल्ड बिल्डिंग म्हणजे नेमकं प्राय जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. वर्ल्ड बिल्डिंग म्हणजे लेखक केवळ ही एक कथाच सांगत नाहीयेत, तर ते या कथेच्या पात्रांसाठी, त्यांच्या शहरासाठी आणि त्यांच्या नात्यांसाठी एक संपूर्ण जग तयार करत आहेत. या जगातले नियम, इथली ठिकाणं, मुख्य पात्र जसं की इन्स्पेक्टर राजीव आणि त्याची पार्श्वभूमी, या सगळ्याची ओळख ते या पहिल्या पुस्तकात करून देतात. यामुळे काय होतं की भविष्यातील कथांसाठी एक भक्कम पाया रचला जातो. वाचकाला केवळ या एका कथेतील सोडवेल तेव्हा वाचकाला तो अनोळखी वाटणार नाही. समजलं. म्हणजे हे एका मोठ्या पटावरचं पहिलं चित्र आहे, आणि यामुळे वाचकांची उत्सुकता पुढच्या भागांसाठी टिकून राहते. तर या सगळ्या चर्चेनंतर आपण या पुस्तकाचं सार कसं मांडू शकतो? माझ्या मते हे पुस्तक फक्त एक रहस्यकथा नाही, तर ते आजच्या तरुण पिढीच्या आशा, आकांक्षा, त्यांच्यावर असलेलं दडपण आणि त्यातून नात्यांमध्ये निर्माण होणारी गुंतागुंत यावरचं एक मार्मिक भाष्य आहे. तुम्ही अगदी योग्य शब्दात मांडलं. याचा महत्त्वाचा पैलू हाच आहे की ही कथा सत्य शोधण्याच्या प्रक्रियेत फसवणूक आणि लपवलेल्या सत्याचे अनेक स्तर उलगडते. पण हे सत्य केवळ गुन्ह्याबद्दलचं नाही, तर ते मानवी स्वभावाबद्दल आणि नात्यांबद्दलही आहे. हे पुस्तक आपल्याला दाखवून देतं की ज्यांना आपण आपलं सर्वस्व मानतो, त्यांच्या मनातही अशी रहस्य दडलेली असू शकतात, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण यातून काय घेऊन जावं?
मला वाटतं हे पुस्तक वाचकांसाठी एक महत्वाचा विचार मागे सोडतं. मैत्रीचं नातं, जे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतं, ते वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार कसं बदलतं. कधीकधी ते अधिक घट्ट होतं, तर कधीकधी इतकं तकलादू बनतं की एका छोट्याशा धक्क्यानेही तुटू शकतं. हे पुस्तक मैत्रीतील याच कटुगोड वास्तवाला हात घालतं. ते आपल्याला विचारायला भाग पाडतं की आपण आपल्या मैत्रीच्या नात्यांना किती गृहीत धरतो आणि त्या नात्यांची खरी परीक्षा घेतली गेली तर ती टिकतील का? एक विशेष घोषणा. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कंटेंटला plotsformovies.com चे समर्थन आहे, जे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुमच्या मते भारतीय लेखकाचं असं कोणतं पुस्तक आहे जे मैत्रीच्या नात्यावर एक वेगळाच प्रकाश टाकतं? तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.